काकडीचे कायरस बनवण्यासाठी इथे मी 2 काकडी घेतलेत कोचून, म्हणजेच असं बारीक बारीक चिरून घेतलेले आहे. ती मी एका मोठ्या बाउलमध्ये काढते. 2 चमचे ओलं खोवलेलं खोबरं, 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि इथे ना 1 चमचा मी चिंचेची चटणी घेतली आहे. याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा चिंचेचा कोळ आणि 1.5 चमचा गूळ घातला तरी चालेल. आंबट तिखट हे आपल्या आवडीनुसार आहे. इथे माझ्याकडे चिंचेची चटणी होती त्याच्यामुळे मी चिंचेची चटणी घेतली. ते आपल्याला मिक्स करायचं आहे. पारंपरिक रेसिपी आहे काकडीचा कायरस. हे आता व्यवस्थित असं मिक्स केलं आहे मी. आता फोडणी करून घेते. इथे 1 चमचा तेल मी गरम करून घेतलं आहे. याच्यामध्ये मोहरी घालते. मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालते आणि हिंग, मिरचीचे काप. मिरची आपली व्यवस्थित भाजू द्यायची आणि मगच फोडणी ओतायची. हे बघा मिरची आपली व्यवस्थित भाजली आहे. मी थोडंसं परत गॅसवर ठेवलं होतं. आता ही फोडणी मी काकडीमध्ये घालते. हे मिक्स करते. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं आहे कारण पाणी सुटतं, त्याच्यामुळे मीठ सगळ्यात शेवटी टाकते. मीठ टाकून एकदा मिक्स करते आणि भरपूर अशी कोथिंबीर. तयार आहे आपला चटपटीत असा काकडीचा कायरस. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.